केंद्रात आणि राज्यात जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत महिलांच्या जिव्हाळ्याची लाडकी बहीण योजना अविरत चालू राहणार आहे। केवळ इतकेच नव्हे तर आता सरकार लखपती दीदी ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यास सज्ज झाले असून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जनतेने महायुतीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। उमरगा लोहारा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारार्थ कोराळ मोड तालुका उमरगा येथे आयोजित महायुतीच्या भव्य सभेत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय उपस्थितांना मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी सरकारच्या विविध योजनांचा पाढा वाचला। ते म्हणाले, धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प करावा। शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यापुढे शेतकऱ्यांना केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही मोफत वीज पुरवठा केला जाईल। तसेच नदी नाल्यांचे पाणी वळवून शेतीला शाश्वत पाणी देण्याचे नियोजन सरकारने केले आहे। विकासाचा मार्ग आणि स्मार्ट व्हिलेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 55 विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवल्या जातील असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले। राज्याला केंद्राकडून 1 लाख कोटी रुपयांचा निधी मिळणार असून उमरगा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हाय स्पीड हायवेला जोडला जाणार आहे। तसेच ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी नव्याने स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जाईल असंही त्यांनी नमूद केले। पाण्यासाठी 21 टीएमसीचे नियोजन आमदार राणा जगजितसिंह पाटील यावेळी बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर भाष्य केले। ते म्हणाले, महायुती सरकार वेगाने काम करत असून पायाभूत सुविधांसाठी 12 लाख कोटींचा निधी मिळणार आहे। जिल्ह्यासाठी 21 टीएमसी हक्काचे पाणी आणण्याचे नियोजन असून त्यासाठी 7 टीएमसी ला मंजुरी मिळाली आहे। हे पाणी रामदऱ्यातून तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यात येईल। तसेच तुळजापूर देवी मंदिर विकासासाठी शिर्डीच्या धर्तीवर 2000 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली। जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा बसवराज पाटील माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आपल्या भाषणात धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे नाते भावासारखे असल्याचे सांगत आगामी काळात जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। पक्षाच्या आदेशानुसार माघार घेऊन सामान्य कार्यकर्त्याला संधी देणाऱ्या शरण पाटील यांचे त्यांनी विशेष कौतुक केले। मान्यवरांची उपस्थिती या सभेला मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगावे, जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मुरुमचे नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, रामकृष्ण पंत खरोसेखर, दिलीप भारेराव, संताजी चालुक्य, प्रकाश आष्टे, माधव पवार, रशीद शेख, कैलास शिंदे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन पणुरे, बलभीमराव पाटील आणि महायुतीचे सर्व उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक शौकत पटेल यांनी केले। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।